आपल्या स्वामी समर्थाच्या पुस्तकात एक प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना म्हणजे एका भक्ताने आपल्या सद्गुरूंकडे केलेली आर्त हाक आहे. यामध्ये शरणागती, कृतज्ञता आणि आत्मज्ञानाची ओढ दिसून येते. या प्रार्थनेचा आपण अर्थ पाहूया. आणि ही प्रार्थना सर्वांची आवडती आहे, माझी पण खूप आवडती आहे आणि ही नक्कीच मी प्रयत्न करेन अर्थ सांगण्याचा. आणि ती प्रार्थना म्हणजे, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मणीचे हित गुज सारे वद कवना दाऊ. याचा भावार्थ पाहूया. हे सद्गुरुराया, मी तुमच्यासमोर हात जोडून उभा आहे. आता माझा अंत नका पाहू, माझी अधिक परीक्षा नका घेऊ देवा. माझ्या मनातील सर्व सुख दुःखे गुपित जे काही हितगुज असेल ते मी तुम्हाला सोडून कोणाला सांगू. तुम्हीच माझे एकमेव आधार आहात. हे सद्गुराया, हे सर्व हितगुज मी तुम्हालाच सांगते. तुमच्या वाचून मला कोणीही नाही. पुढचं चरण. निशिदिन श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझ शिन देऊ. हृदयी वससी परिणच दिससी, कैसे तुझ पाहू. याचा भावार्थ, माझ्या कल्याणासाठी तू रात्रंदिवस कष्ट घेतोस. हे देवा, मी तुला अजून किती त्रास देऊ, किती थकवू. तू माझ्या हृदयास वास करतोस. तू इतका जवळ आहेस, माझ्या हृदयास वास करतो, पण तरीही तू मला का दिसत नाहीस. कसं मी तुला पाहू. जवळ असून तू दिसत नाहीस. तुला पाहण्यासाठी हे देवा मी कोणती दृष्टी वापरू. कसे मी तुला भेटू, कसं मी तुला पाहू. असं कळकळून साधक भगवंताला सांगत आहे. पुढचं चरण. उत्तीर्ण नव्हे तव उपकारा, जरी तनु तुझ वाऊ. बोधुने दाविसी इह पर नश्वर, मनी उठला बाऊ. अर्थ, हे देवा, तुझे माझ्यावर इतके उपकार आहेत की माझे हे शरीर जरी तुला अर्पण केले, मग माझे अख्खं जीवन तुला समर्पित केले, तरी मी त्या उपकारातून मुक्त होऊ शकणार नाही. तू मला बोध दिलास की हे ऐहिक जग आणि परलोक हे सर्व नश्वर संपणारे आहे. हे ऐकून माझ्या मनात एक प्रकारची भीती किंवा हुरहुर बाऊ निर्माण झाला आहे. हे देवा, याच्यातून तुम्हीच माझा सांभाळ करा. तुमच्याशिवाय मला कोणीही नाही. असं साधक कळकळून स्वामींना हाक मारत आहेत. चरण. पुढचं चरण. कोण कुठील मी कवन कार्य, मम जनिके साराऊ. करी मज ऐसा निर्भय निचल, समसकला पाहू. अर्थ, मी कोण आहे, कुठून आलो आहे, माझे ह्या जगातील नेमके काय कर्तव्य आहे आणि या लोकांमध्ये मी कसे वागावे हे मला उमजत नाही. हे देवा, मला तू असे बनव की मी निर्भय होईल आणि मनाने स्थिर होईल, जेणेकरून मी सर्वांकडे समभावाने भेदभाव न ठेवता पाहू शकेन. हे भगवंता, हे सद्गुरुराया, तुम्हीच माझे सद्गुरू आहात. तुम्ही मला रस्ता दाखवा. असे कळकळून साधक स्वामींना सांगत आहेत. पुढचं चरण. अजान इत बल भ्रमित मणीची, तळमळ कशी साहू. निरसुनी माया दावी अनुभव, प्रचिती नको पाहू. अर्थ, मी अज्ञानी आहे,
मी शक्तिहीन आहे आणि माझे मन भ्रमात अडकलेले आहे. ह्या मनाची तळमळ मी कशी सहन करू? आता माझी अधिक परीक्षा हे देवा नका घेऊ. माझ्यावरती ही मायेची झापड दूर करा आणि मला तुमच्या स्वरूपाचा, तुमचा साक्षात्कार मला अनुभव यावा, अशी हे देवा मला ही प्रचिती यावी. मी ही हात जोडून मी तुम्हाला प्रार्थना करतो. हे अनंता, माझा अंत नका पाहू सद्गुरू राया. अशी ही गोड प्रार्थना साधक भगवंताकडे विनवणी प्रार्थना करत आहेत. आपण या प्रार्थनेचा पूर्ण अर्थ पाहिलेला आहे. ही प्रार्थना साधकाच्या मनातील द्वंद्व स्पष्ट करते. सद्गुरू अज्ञानाचा अंधार दूर करतात आणि ज्ञानाचा प्रकाश आपल्याला दाखवतात. ही साधकाची कडकडून प्रार्थना आहे. हे सद्गुराया, माझ्यावर कृपा करा. माझ्या मनात जे जे प्रश्न उठले आणि मी ते घाबरलेलो आहे या जगात, आणि तू किती सांभाळतोस, तूच तर माझा रक्षण करता, तूच माझा देव. आता तुझं स्वरूप दाखव मला. आणि असं प्रार्थना करत आहे. मी कोण आहे, कुठून आलो आहे, माझं या जगात काय काम आहे, हे मला काही समजत नाही आणि तुम्हीच मला माझं कर्तव्य दाखवा. तुमचा हे परमेश्वरा, तुमचं स्वरूप दाखवा. ही प्रार्थना फक्त आत्मज्ञानासाठी सद्गुरूंकडे केलेली प्रार्थना आहे. खूप छान अर्थ आहे. मला ही प्रार्थना फार आवडते आणि म्हणून मी छोटासा एकदम खूप असा प्रयत्न केलेला आहे सांगण्याचा, आणि हे सत्य सर्वांना समजावे. ही प्रार्थना किती गोड आहे म्हणून तुम्हालाही असेच तुमच्या जीवनात सद्गुरू मिळो. आणि या प्रार्थनेचा अर्थ लक्षात घेऊन ही प्रार्थना अंतःकरणातून स्वामींना हाक मारा. स्वामी नक्कीच तुमची प्रार्थना स्वीकारतील आणि तुम्हाला सद्गुरू स्वामी समर्थ तुम्हाला दर्शन देतील. ही मी स्वामींकडे प्रार्थना करते. जय सद्गुरू.